माझं नाव साक्षी आहे. माझे वय 19 वर्ष आहे. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. माझे आई-वडील मोलमजुरी करून पोट भरवत होते आणि मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझी अशी इच्छा होती की माझे लग्न एका श्रीमंत घराण्यातील मुलाशी व्हावे आणि मुलगा खूप सुंदर आणि शरीराने धष्टपुष्ट असावा. पण माझ्या आईवडिलांची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांनी माझं लग्न एका साधारण मुलासोबत करून दिलं. जेव्हा मी लग्न करून सासरी गेले, तेव्हा मला कळाले की माझ्या नवऱ्याला एक छोटा भाऊ आहे आणि तो शरीराने धष्टपुष्ट आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. एके दिवशी तो त्याच्या खोलीमध्ये व्यायाम करत होता आणि मी त्याला दूध देण्यासाठी त्याच्या खोलीत गेले. तेव्हा तो मला बघताच भारावून गेला आणि त्याने माझ्यासोबत साक्षीचे लग्न होऊन 3 महिने झाले होते. ती खूप सुंदर आणि तरुण होती. ती नेहमी सजून धजून राहायची. तिचा नवरा खूप साधारण माणूस होता. ती तिच्या नवऱ्याकडून खुश नव्हती, कारण तिचा नवरा शरीराने खूप किरकोळ होता आणि तिच्या इच्छाही पूर्ण करत नव्हता. तिच्या घरामध्ये तिचा एक दीर आणि सासू होती. तिच्या सासऱ्याचे तिच्या लग्नाअगोदरच निधन झाले होते. तिच्या नवऱ्याची दररोज नाईट ड्युटी असायची, कारण तो एका कंपनीमध्ये सुपरवायझरची ड्युटी करायचा आणि तो घरी आला की दमून झोपायचा. दिवसा साक्षीला त्याचा फारच थोडासा वेळ मिळत होता. साक्षीचा दीर एका प्रायव्हेट बँकेमध्ये नोकरी करत होता. तो तब्येतीने खूपच धष्टपुष्ट होता. तो दररोज जिमला जायचा. भरपूर व्यायाम करून त्यानं बॉडी बनवली होती. एक दिवस तिच्या सासूबाईंनी तिला सांगितलं की साक्षी, विकीला त्याचा नाश्ता त्याच्या खोलीमध्ये देऊन ये. ग्लासभरून दूध, 2 केळी, 2 अंडी असा रोजचा नाश्ता घेऊन ती त्याच्या खोलीमध्ये गेली. आज पहिल्यांदाच ती त्याच्या खोलीमध्ये गेली होती. तिने खोलीत सगळीकडे नजर फिरवली. भिंतीवर त्याचे फोटो लावलेले होते. यावर विकी खूपच रंगीला वाटत होता. तो व्यायाम करत होता. त्याने त्याचा शर्ट काढला होता. त्याची शरीरसृष्टी बघून तिचे भानच हरवले. तिच्या मनात इच्छा निर्माण झाली. आता त्याच्यासमोर तिच्या नवऱ्याची बॉडी तिला फारच कमजोर वाटत होती. विक्की जमिनीवर पालथा झोपून जोर काढत होता. साक्षीने तिचा पदर खाली सरकवला आणि त्याला नाश्ता करण्यासाठी सांगू लागली. तिच्याकडे त्याचे लक्ष गेले आणि त्याने तिला डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत पाहिली. तिने साडी बेंबीच्या खाली नेसली होती. तिचे सर्व पोट दिसत होतं. तिला पाहून त्याचे डोळे आता मादक झाले होते. तिने दाताने तिचे गुलाबी ओठ चावले आणि म्हणाली, विक्की, इतकी बॉडी बनवली आहे तुम्ही की पाहता क्षणी कोणीही मुलगी तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल. तो म्हणाला, काहीतरी काय बोलताय वहिनी? मग काय, तुम्ही किती सुंदर दिसत आहात. तुम्हाला कशी मुलगी आवडते सांगा मला. असं म्हणत तिने तिचा पूर्ण पदर खाली पडला. हे बघताच त्याच्या पण मनातल्या इच्छा जागृत होऊ लागल्या आणि वरून तो त्याला मादक बोलत होती. सांगा ना विक्की, कशी मुलगी चालेल तुम्हाला? आता तिने तिचे केस पुढे घेतले आणि पूर्ण पाठ त्याला दाखवली. त्याची नजर तिच्या चेहऱ्याकडे होती. मग ती म्हणाली, विक्की, मला ना तुमच्यासारखी सुंदर मुलं आवडतात. तुमचा भाऊ नुसता एका सुकलेल्या झाडासारखा आहे. त्याच्या आधी जर मला तुम्ही भेटले असते ना, तर तर काय वहिनी? तो म्हणाला, मी ते रात्री सांगेन. असं म्हणत ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. इतक्यात सासूने हाक मारली, अगं साक्षी, झाला का नाश्ता देऊन? स्वयंपाकाचं बघ जरा. आले म्हणून ती विकीकडे पाहून स्मित हास्य करून निघून गेली. आता रात्र झाली होती. सगळेजण जेवण करत होते. विक्कीला जेवण देताना साक्षीने एक चिठ्ठी दिली. त्यात लिहिलं होतं, विक्की, तुम्ही मला खूप आवडता आणि आज तुमच्या भावाची नाईट ड्युटी आहे. रात्री दरवाजा उघडा ठेवते, तुम्ही या. सर्वजण झोपल्यावर विक्की साक्षीच्या खोलीत गेला. खोलीत लाईट चालू होता. ती त्याची वाट बघत होती. वहिनी, सांग ना, तुला कसे मुले आवडतात? आधी तुम्ही सांगा की तुम्हाला कशी मुले आवडतात. तसं मला अंदाज आहे, म्हणून मी तुम्हाला हवी तशी तयार झाली आहे. आणि तिने विकीला घट्ट मिठी मारली. त्यानेही तिला मिठीत घेतले आणि त्यांनी त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. तुमचा भाऊ खूपच किरकोळ आहे. मला तुमच्यासारखाच मुलगा हवा आहे. त्याशिवाय माझ्या इच्छा पूर्ण होत नाही. तो म्हणाला, वहिनी, आजवर भरपूर मुली मिठीत घेतल्या, पण तुझी बातच काही न्यारी आहे. तुझ्यासारखी सुंदर स्त्री मी आजपर्यंत नाही अनुभवली. साक्षी वेड्यासारखी त्याला बिलगली होती.
दोघेही घामाने डबडबले होते. मग त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा तिचा नवरा नाईट ड्युटीला असायचा तेव्हा ते दोघे चोरून भेटत होते. एकदा तिचा नवरा म्हणाला, चल आपण बाहेर कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी फिरून येऊ. तेव्हा ती नको म्हणाली. आधी तर ती नवऱ्याला नेहमी म्हणायची की तुम्ही कुठे फिरायला नेत नाही, पण आता तिला विक्कीला सोडून जायचं नव्हतं. तिचा नवरा घरी असला तरी ती त्याला वेळ देत नव्हती. ती आधीसारखी त्याच्या मागेपुढे करायची, त्याच्या जवळ जायची, सतत त्याच्या नाईट ड्युटीविषयी बोलायची. पण आता तो घरी असला की ती झोपी जायची. मी दमले आहे म्हणायची. तिच्या नवऱ्याला तिच्यावर संशय येऊ लागला. एके दिवशी नवरा नाईट ड्युटीला गेला असता विक्कीला तिने बोलावले. आता ते दोघे त्यांच्या इच्छा पूर्ण करणार तितक्यात तिच्या नवऱ्याने दार वाजवले. त्या दोघांना भीतीने घाम फुटला. मग तिने त्याला बेडखाली लपवलं आणि दार उघडले. दार उघडताच तिच्या नवऱ्याने विक्कीला पकडले आणि तिच्या एक जोरदार थोबाडीत मारली. पण ती सगळा दोष विकीवर टाकत म्हणाली की विक्की माझ्या खोलीमध्ये येऊन माझ्यासोबत. विकी काहीच न बोलता शांत होऊन ऐकत होता. ती खोटं बोलत होती हे तिच्या नवऱ्याने ओळखले आणि विक्कीला म्हणाला, ज्या स्त्रीला तू स्पर्श केला आहेस ती तुझी मोठी वहिनी आहे आणि तुम्ही दोघांनी नात्यांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. मी हिला आताच्या आता घटस्फोट देत आहे. ही माझी कोणी लागत नाही. तुम्हा दोघांचं एकमेकावर प्रेम असेल तर तुम्ही दोघे लग्न करू शकता किंवा असेही राहू शकता, पण या घरात नाही. तुम्ही दोघेही चालते व्हा. विक्की म्हणाला, दादा मला माफ कर. वहिनीच माझ्या खोलीत यायची आणि मला नेहमी चिठ्ठी लिहायची आणि तू ड्युटीवर निघून गेलास की खोलीत बोलवायची. मला तिच्याशी लग्न नाही करायचं. तेव्हा तिचा नवरा तिला म्हणाला, तुझ्यासारख्या स्त्री कधी सुधारू शकत नाही. माझ्या घरातून चालती हो. मी यापुढे तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला तुझे तोंडही पाहायची इच्छा नाही. ती त्याला हात जोडून माफी मागत होती. मला माफ करा. यापुढे मी असं करणार नाही. पण तो म्हणाला, तुला आता माझ्या आयुष्यात स्थान नाही. ती त्याच्या पाया पडत होती आणि दुसऱ्या दिवशी त्याने तिच्या माहेरच्या लोकांना बोलावून तिला त्याच्या हवाली केलं. मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.